नमस्कार. मी सुदर्शन सुर्वे आणि आपण पाहत आहात न्यूज डंका. मुंबई, भारताची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी, कधी न थांबणारं शहर. पण या शहराला दरवर्षी एक प्रश्न सतावतो. हा प्रश्न पैशाचा नाही आहे, जागेचाही नाही आहे, लोकसंख्येचाही नाही आहे. हा प्रश्न आहे पाण्याचा. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण ज्या शहरावर दरवर्षी अब्जाधीश लिटर पाऊस पडतो, त्या शहरात काही महिन्यांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जातं. मग प्रश्न पडतो, इतका पाऊस पडतो तरी मुंबईला पाण्याची टंचाई का भासते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, आकड्यांच्या आधारावर, विज्ञानाच्या आधारावर आणि अगदी सोप्या भाषेत. जून महिना सुरू झाला की मुंबईचं रूपच बदलून जातं. आकाश काळं पडतं, अरबी समुद्रातून आलेले ढग मुंबईवर जमा होतात आणि मग सुरू होतो पावसाचा जोरदार खेळ. कधी मुसळधार पाऊस, कधी दिवसभर रिमझिम, तर कधी काही तासातच इतका पाऊस पडतो की संपूर्ण शहर पाण्याखाली जातं. रस्ते भरतात, रेल्वे उशिरा धावतात, वाहतूक ठप्प होते. अनेक ठिकाणी लोकांना घराबाहेर पडणं सुद्धा कठीण होतं. हे दृश्य आपण जवळजवळ प्रत्येक वर्षी पाहतो. पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट आपल्या लक्षातही येत नाही. कोट्यवधी लिटर पावसाचं पाणी नाल्यांमधून थेट समुद्रात जाऊन मिळतं. म्हणजे आकाशातून पडलेलं गोडं पाणी काही तासातच कायमचं आपल्या हातातून निघून जातं. मग काही महिने जातात, पावसाळा संपतो, ऑक्टोबर सुरू होतो आणि अचानक बातम्या येऊ लागतात. पाणी जपून वापरा, कार धुणं टाळा, झाडांना कमी पाणी द्या, गळती थांबवा, पाणी वाचवा. मग प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतो, जर इतका पाऊस पडतो तर ही वेळ आपल्यावर का येते? चला आता हा आकडा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. भारतीय हवामान विभागाच्या अनेक वर्षांच्या नोंदी सांगतात की मुंबईत दरवर्षी सरासरी 2200 ते 2500 मिलीमीटर पाऊस पडतो. काही वर्षी हा आकडा यापेक्षा जास्त असतो. आपल्याला 26 जुलै 2005चा दिवस आठवत असेल. त्या दिवशी सांताक्रूज वेधशाळेत तब्बल 944 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. फक्त एका दिवसात इतका पाऊस की संपूर्ण मुंबई थांबली, रेल्वे बंद पडल्या, हजारो गाड्या अडकल्या, लाखो लोक रस्त्यावर अडकले, अनेक भाग पाण्याखाली गेले आणि त्या दिवसाने मुंबईला एक मोठा धडा शिकवला. आता मुंबईच्या पावसाचं खरं गणित पाहूया. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीचं क्षेत्रफळ सुमारे 603 चौरस किलोमीटर आहे. जर हा संपूर्ण भागावर सरासरी 2.3 मीटर पाऊस पडला तर एकूण पाण्याचं प्रमाण सुमारे 1.38 अब्ज घनमीटर होतं. लिटरमध्ये सांगायचं झालं तर हा आकडा जवळपास 1.38 ट्रिलियन लिटर इतका होतो. एवढं पाणी म्हणजे साधारण 50 TMCच्या आसपास. इतका मोठा आकडा की त्याची कल्पना करणं सुद्धा कठीण आहे. आता दुसरा आकडा पाहूया. मुंबईला दररोज सुमारे 3950 दशलक्ष लिटर पाणी पुरवलं जातं. म्हणजे वर्षभरात मुंबईला साधारण 1.44 ट्रिलियन लिटर पाण्याची गरज असते. आता हे दोन्ही आकडे एकत्र पहा. मुंबईवर पडणारा एकूण पाऊस आणि मुंबईची वर्षभराची पाण्याची गरज जवळजवळ सारखीच आहे. मग प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न राहतो, जर एवढा पाऊस पडतो तर मुंबई अजूनही धरणांवर का अवलंबून आहे? याचं उत्तर एका शब्दात आहे, पाणी साठवणं. कारण पाऊस वर्षभर पडत नाही. मुंबईतला बहुतांश पाऊस फक्त 4 महिन्यात पडतो. त्यातही जुलै आणि ऑगस्टमध्ये काही दिवसातच प्रचंड पाऊस कोसळतो. एवढं सगळं पाणी एका शहरात साठवण्यासाठी मोठमोठी धरणं, तलाव, पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा, मोठ्या पाईपलाईन आणि वर्षभराचं अचूक नियोजन लागतं. हे सगळं नसतं तर पावसाळ्यात पूर आणि उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई अशी परिस्थिती निर्माण झाली असती. यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबईची रचना. आज मुंबईत जिकडे पाहाल तिकडे रस्ते, इमारती, पूल, पार्किंग आणि सिमेंटचं बांधकाम दिसतं. पूर्वी जिथे पाऊस जमिनीत मुरायचा तिथे आता पाणी मुरायलाच जागा उरलेली नाहीये. त्यामुळे पावसाचं पाणी थेट नाल्यांमध्ये जातं आणि काही वेळातच समुद्रात मिसळतं. पूर टाळण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे, पण त्याचवेळी मोठ्या प्रमाणावर गोडं पाणी कायमचं समुद्रात निघून जातं. मग मुंबईची ताण भागवतं कोण? याचं उत्तर आहे मुंबई बाहेरील धरणं. खरं तर मुंबईची ताण भागवणारे हिरो शहरात नाही आहेत. ते आहेत शहरापासून अनेक किलोमीटर दूर असलेले 7 मोठे जलसाठे. तुलसी, विहार, तानसा, मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा. यापैकी काही धरणं ब्रिटिश काळात बांधली गेली, तर काही गेल्या काही दशकात उभारली गेली. ठाणे, पालघर आणि नाशिक परिसरात पडणारा पाऊस या धरणांमध्ये साठवला जातो. त्यानंतर हे पाणी मोठमोठ्या पाईपलाईनमधून मुंबईत आणलं जातं, शुद्ध केलं जातं आणि मग घराघरात पोहोचवलं जातं. यामध्ये भातसा धरण हा मुंबईसाठी सर्वात महत्त्वाच्या स्रोतांपैकी एक आहे. शहराच्या पाणी पुरवठ्यात त्याचा मोठा वाटा आहे.
मध्य वेतरणा आणि अप्पर वेतरणा या धरणांमुळे वाढत्या लोकसंख्येची गरज भागवणं शक्य झालं आहे. तर तुळशी आणि विहार ही मुंबईच्या इतिहासातील सर्वात जुनी जलस्रोत मानली जातात. पण या धरणाचं खरं महत्त्व काय आहे? ही धरणं म्हणजे मुंबईची मोठी पाण्याची बचत पेटी आहे. पावसाळ्यात तेच पाणी साठवतात आणि उन्हाळ्यात तेच पाणी हळूहळू मुंबईला दिलं जातं. जर ही धरणं नसती तर जुलैमध्ये पूर आणि एप्रिल मे महिन्यात भीषण पाणी टंचाई अशी परिस्थिती निर्माण झाली असती. पण आता सर्वात मोठा प्रश्न राहतो, मुंबईवर पडणाऱ्या पावसाचा आणखी चांगला उपयोग करता येईल का? प्रत्येक इमारतीत पावसाचं पाणी साठवलं, जुने तलाव पुन्हा जिवंत केले, सांडपाण्याचा पुनर्वापर वाढवला आणि पाणी जमिनीत मुरेल अशी व्यवस्था केली तर धरणांवर विसंबून राहणं कमी होईल का? आतापर्यंत आपण पाहिलं की मुंबईवर दरवर्षी प्रचंड पाऊस पडतो. शहराला वर्षभर लागणारं पाणी आणि पडणाऱ्या पावसाचं प्रमाण जवळजवळ सारखंच आहे. तरी मुंबईला धरणांवर का अवलंबून राहावं लागतं? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, खरंच मुंबईवर पडणारा पाऊस साठवला तर धरणांची गरज कमी होऊ शकते का? याचं उत्तर हो किंवा नाही इतकं सोपं नाही आहे. कारण पाणी म्हणजे फक्त आकाशातून पडणारा पाऊस नाही आहे. पाणी म्हणजे ते योग्य पद्धतीने साठवणं, स्वच्छ करणं, सुरक्षित ठेवणं आणि वर्षभर लोकांपर्यंत पोहोचवणं. कल्पना करा, एका दिवसात मुंबईवर 200 मिलीमीटर पाऊस पडतो. काही तासातच रस्ते भरतात, नाले तुडुंब भरतात आणि लाखो कोट्यवधी लिटर पाणी थेट समुद्रात जाऊन मिळतं. हे दृश्य आपण दरवर्षी पाहतो. त्यामुळे अनेकांना वाटतं हे सगळं पाणी अडवलं तर मुंबईचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल. पण प्रत्यक्षात तसं नाहीये. कारण मुंबईमध्ये एवढं पाणी साठवण्यासाठी मोकळी जागाच नाहीये. शहर आधीच दाट लोकवस्तीच आहे. जिकडे जाल तिकडे इमारती, रस्ते आणि बांधकाम आहे. पावसाचं पाणी साठवण्यासाठी फक्त एक टाकी पुरेशी नसते. त्यासाठी मोठे जलाशय, पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा, पंपिंग स्टेशन, स्वतंत्र पाईपलाईन आणि सातत्याने देखभाल करणारी व्यवस्था लागते. याशिवाय पहिल्या पावसाचं पाणी थेट पिण्यासाठी वापरता येत नाही. कारण पाऊस सुरू होण्यापूर्वी अनेक महिने रस्त्यांवर धूळ साचलेली असते. वाहनांमधून गळणारं तेल, प्लॅस्टिकचा कचरा, रसायनं आणि इतर घाण पावसाच्या पाण्यात मिसळते. त्यामुळे ते पाणी प्रक्रिया केल्याशिवाय पिण्यासाठी सुरक्षित नसतं. म्हणूनच जगातील अनेक मोठ्या शहरांनी वेगळी वाट निवडली. त्यांनी प्रत्येक थेंब थेट पिण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न केला नाही, तर तो योग्य कामासाठी वापरण्याचं नियोजन केलं. यामध्ये सर्वात मोठं उदाहरण म्हणजे सिंगापूर. नैसर्गिक जलस्रोत फार कमी असतानाही सिंगापूरने जगाला दाखवून दिलं की योग्य नियोजन असेल तर पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात कमी करता येते. तिथे पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर साठवलं जातं. सांडपाणी आधुनिक तंत्रज्ञानाने शुद्ध करून पुन्हा वापरलं जातं. गरज पडल्यास समुद्राचं पाणी गोड करून वापरलं जातं. पाण्यासाठी फक्त एका मार्गावर भर न देता अनेक व्यवस्था उभ्या केल्या आहेत. इस्रायलने जगासमोर वेगळं उदाहरण ठेवलं. तिथे प्रत्येक थेंब अमूल्य मानला जातो. शेतांमध्ये ठिबक सिंचनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सांडपाण्याचा पुनर्वापर केला जातो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी पाण्यातही जास्त उत्पादन घेतलं जातं. म्हणूनच कमी पाऊस पडणारा देश असूनही इस्रायलने पाण्याचं उत्तम व्यवस्थापन करून दाखवलं आहे. जपानमधील टोकियो आणि चीनमधील अनेक शहरांनी आणखी एक भन्नाट कल्पना स्वीकारली. तिला म्हणतात स्पंज सिटी. नाव ऐकून थोडं वेगळं वाटेल, पण कल्पना खूप सोपी आहे. जसा स्पंज पाणी शोषून घेतो तसंच शहरही पावसाचं पाणी शोषून घेईल अशी रचना तयार केली जाते. मोठी उद्यानं, मोकळी मैदाने, पाणी जमिनीत मुरू देणारे रस्ते, कृत्रिम तलाव आणि हरित पट्टे तयार केले जातात. त्यामुळे पाऊस पडला की पाणी थेट नाल्यात न जाता जमिनीत मुरतं. पूरही कमी होतो आणि भूजलाचाही साठा वाढतो. आता प्रश्न आहे, हे सगळं मुंबईत शक्य आहे का? याचं उत्तर आहे पूर्णपणे नाही. पण बरंच काही नक्कीच शक्य आहे. मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. शहरात जागा कमी आहे, लोकसंख्या प्रचंड आहे. त्यामुळे सिंगापूर किंवा टोकियोचं मॉडेल जसंच्या तसं इथे लागू होणार नाही. पण त्यातून दिशा नक्की मिळू शकते. आज मुंबईतील अनेक इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था आहे, म्हणजेच पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था. अनेक ठिकाणी ती फक्त कागदावर आहे. काही ठिकाणी तिची देखभाल केली जात नाही आहे. काही ठिकाणी ती बंद पडलेली आहे आणि काही ठिकाणी ती केवळ नियम पूर्ण करण्यापुरतीच ठेवली गेली आहे. जर प्रत्येक गृहनिर्माण संस्था, प्रत्येक व्यावसायिक इमारत, प्रत्येक शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय आणि उद्योगांनी ही व्यवस्था व्यवस्थित वापरली तर पिण्याच्या पाण्यावरचा ताण कमी होऊ शकतो. हे पाणी पिण्यासाठी वापरण्याची गरज नाही आहे, पण बागांना पाणी देण्यासाठी, शौचालयांसाठी, वाहन धुण्यासाठी, स्वच्छतेसाठी आणि इतर अनेक कामांसाठी ते सहज वापरता येऊ शकतं. म्हणजे धरणातून येणारं शुद्ध पाणी अशा कामांसाठी वाया जाणार नाही. याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे सांडपाण्याचा पुनर्वापर. आज आपण शुद्ध पिण्याचं पाणी अनेक कामांसाठी वापरतो ज्यासाठी ते आवश्यक नसतं. जर सांडपाणी आधुनिक तंत्रज्ञानाने शुद्ध करून उद्योग, बांधकाम आणि सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध केलं तर धरणांवरील गोड्या पाण्याचा मोठा साठा नागरिकांसाठी राखून ठेवला जाईल. मुंबईसमोर आणखी एक मोठी समस्या आहे, गळती. अनेक ठिकाणी जुन्या पाईपलाईनमधून पाणी गळतं. काही ठिकाणी अनधिकृत जोडण्या आहेत. काही ठिकाणी वितरण व्यवस्थेमध्ये तांत्रिक अडचणी आहेत.
त्यामुळे लाखो लिटर पाणी लोकांपर्यंत पोहोचणारीच वाया जातं. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ही गळती कमी करणं म्हणजे नवीन धरणं बांधण्या इतकंच महत्त्वाचं काम आहे. यामध्ये हवामान बदलाचाही मोठा परिणाम आहे. वैज्ञानिकांच्या मते भविष्यात पावसाचे दिवस कमी होतील, पण अतिवृष्टीच्या घटना वाढतील. म्हणजे कमी दिवसात खूप जास्त पाऊस पडेल. अशा वेळी शहराकडे 2 गोष्टी असणे आवश्यक आहे. एक म्हणजे पूर टाळण्यासाठी सक्षम ड्रेनेज व्यवस्था आणि दुसरी शक्य तितकं पाणी साठवण्यासाठी व्यवस्था. कारण पाणी समुद्रात जाऊ न देणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच शहर पाण्यात बुडू न देण्याचं महत्त्वाचं आहे. आता पुन्हा सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊया. मुंबईवर पडणारा सगळा पाऊस साठवला तर मुंबईची पाण्याची समस्या कायमची सुटेल का? वास्तववादी उत्तर आहे नाही. कारण प्रत्येक थेंब साठवणं शक्य नाही आहे. काही पाणी समुद्रात जायलाच हवं. काही पाणी बाष्पीभवन होतं, काही जमिनीत मुरतं, काही प्रदूषित होतं. पण आज ज्या प्रमाणात पाणी कोणत्याही उपयोगाशिवाय वाहून जातं त्यातील मोठा भाग योग्य नियोजनाने नक्कीच वाचवता येऊ शकतं. म्हणूनच मुंबईची खरी ताकद तिच्या पावसात नाही आहे, तर त्या पावसाचं शास्त्रीय आणि स्मार्ट व्यवस्थापन करण्यात आहे. भविष्यातील मुंबई फक्त उंच इमारतीची किंवा मोठ्या प्रकल्पाची ओळख नसून पाण्याचा प्रत्येक थेंब जपणाऱ्या शहराची ओळख असली पाहिजे. आज प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे. आपल्या इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था आहे का? असेल तर ती खरंच सुरू आहे का? घरात पाण्याची गळती तर नाही आहे ना? आपण पाण्याचा पुनर्वापर करतो का? कारण पाण्याची बचत ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. लक्षात ठेवा, मुंबईची समस्या पावसाची नाही आहे, तर पावसाचं योग्य नियोजन न होण्याची आहे. दरवर्षी आकाशातून पडणाऱ्या प्रत्येक थेंब हा फक्त पाऊस नसतो, तो भविष्यासाठीची बचत असतो. तो लाखो कुटुंबाच्या आयुष्याचा आधार असतो. तो उद्योगाचा श्वास असतो. तो शहराच्या भविष्यातील सुरक्षिततेचा पाया असतो. तर विज्ञान, तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि प्रत्येक नागरिकाचा सहभाग एकत्र आला तर भविष्यात मुंबईला पाण्याची भीती नक्कीच कमी वाटेल. आणि कदाचित एक दिवस असा येईल जेव्हा मुसळधार पाऊस म्हणजे केवळ पूर नाही आहे, तर वर्षभरासाठीची जलसमृद्धी असेल. मी आहे सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डंका. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. या विषयाबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. न्यूज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.